आपण पाहत आहात जोश मराठी. पाहूया काही ठळक बातम्या. अंजनगाव सुर्जी शहरात गेल्या काही दिवसांपासून डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने तातडीने पावले उचलत फवारणी मोहिमेला सुरुवात केली आहे. अंजनगाव सुर्जी शहरात पावसाळी वातावरण आणि ठिकठिकाणी साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डेंग्यू आणि मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाकडून संपूर्ण शहरात जंतुनाशक फवारणी मोहीम युद्धपातळीवर राबवण्यात येत आहे. नगराध्यक्ष इंजिनियर अविनाश गायगोले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात असून सायंकाळच्या वेळी चार्जिंग पंपाच्या सहाय्याने फवारणी केली जात आहे. मुख्य रस्ते, गल्ल्या, सार्वजनिक ठिकाणी तसेच नाल्या, कचराकुंडी परिसर आणि पाणी साचलेल्या भागांमध्ये विशेष लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागात नगरसेवक स्वतः उपस्थित राहून फवारणीची पाहणी करत आहेत. यासोबतच नाल्यांची सफाई आणि ब्लॉकेज करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. नगरपरिषदेकडून नागरिकांना काही महत्त्वाच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा. घरातील कूलर, कुंड्या रिकाम्या करून कोरड्या ठेवाव्यात. तसेच टायर किंवा प्लास्टिकच्या भांड्यांमध्ये पाणी साचू देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. ताप किंवा इतर आजाराची लक्षणे दिसल्यास त्वरित सरकारी रुग्णालयात संपर्क साधण्याचेही आवाहन प्रशासनाने केले आहे. सध्या सुरू असलेल्या या मोहिमेमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून ही मोहीम सातत्याने राबवावी अशी मागणी होत आहे. मोहिमेला सुरुवात करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष इंजिनियर अविनाश गायगोले, मुख्याधिकारी विजय लोहकरी, आरोग्य सभापती प्रवीण निमाडे, आरोग्य निरीक्षक वानखडे, बांधकाम सभापती नईम बेग, नियोजन सभापती सौ उज्ज्वला कवितकर, शिक्षण सभापती रेहान, नगरसेवक श्रीकांत जुनघरी, सौ सीमा गजानन विजेकर, मनीष मीन, अजय पसारी, उमेश भोंडी, सौ पूनम सूरज येऊल, उमा राजेश ओळंबे, सौ सुनीता भास्करराव बाळी, अकबर शहा, रहीम शहा, शोईब खां आदी नगरसेवक व डॉक्टर विलास कवितकर, अविनाश पवार, प्रवीण पटुकले, राजू कुरेशी, पंकज श्रीवास्तव आदी उपस्थित होते. जोश मराठी.